पाहतो आहोत की पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील शासकीय कंत्राटदारांच्या थकीत बिलांच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन आणि निदर्शनं करण्यात येत आहे। यापूर्वीच खरं तर सांगलीमध्ये एका कंत्राटदाराचा मृत्यू झाल्यानंतर हे सगळे कंत्राटदार हे अशा पद्धतीने संतप्त झालेले आहेत, त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आग्रही आहेत। कंत्राटदारांना कर्जबाजारी बनवून हिशोबीस लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा पद्धतीच्या या सगळ्या घोषणा आपण इथे पाहतो आहोत। संपूर्ण राज्यभरातले हे कंत्राटदार या ठिकाणी आलेले आहेत आणि आता ते या मागण्या त्यांच्या काय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुमच्या मागण्या काय आहेत, तुम्ही आज इथे कशासाठी जमलेले आहात? आपण पाहिलं असेल महाराष्ट्र राज्य शासनाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि कोणत्याही बजेटचा अंदाज न घेता फार मोठ्या प्रमाणावरती कामं काढली। आम्ही सर्व व्यावसायिक लोक आहेत, कामं निविदा आल्यानंतर ती भरणं हे आमचा व्यवसायाचा एक भाग आहे। त्या माध्यमातून सर्वांनी निविदा भरल्या, कामं केली, पण गेले 9-10 महिने झाले शासन कोणत्याही प्रकारे त्या केलेल्या कामांना पैसे द्यायला तयार नाही। मंत्र्यांच्या प्रत्येकाची भेट घेतली, आम्ही प्रयत्न करतोय, आमचे प्रयत्न चालू आहे, अशा प्रकारची उडवडूची उत्तरं दिली जातात। आज जर तुम्ही पाहिलं तर सर्व शासनामध्ये कर्मचारी असतील, कोणी असतील, 1 महिन्याचा पगार जर त्याचा हुकला किंवा त्याची जर तारीख हुकली तर त्याचं बजेट बारगळतंय। आज कंत्राटदार हा खऱ्या अर्थानं कर्जबाजारी होऊन या जनसुविधेची कामं असतील, सर्वसामान्य लोकांची रस्त्याची कामं असेल ती पूर्ण करून दिली। आज सरकारचे पैसे लोकांवरती असले पाहिजे, पण कंत्राटदाराला आज सर्व समाजातून एक वेगळ्या प्रकारची हीन वृत्तीची वागणूक दिली जाते। पण शासनाकडे कंत्राटदाराचे 89,000 कोटी रुपये आहेत जे शासनाला देता येत नाही। आणि या शासनामध्ये जे सगळे मंत्रिमंडळी बसलेले आहेत त्यांच्याशी वार्ता केली, बोलण्याचा प्रयत्न केला, आमचे प्रयत्न चालू आहेत, आम्ही देतोय, आम्ही प्रयत्न करतोय, पण खऱ्या अर्थाने 9 महिन्यापासून 1 रुपयाही शासनाकडे दिलेला नाहीये आणि या शासनाला याची गंभीरता नाहीये या गोष्टीची। आपण पाहतो आहोत की ज्या पद्धतीने सांगलीची आत्महत्या झाली त्यानंतर देखील कुठेतरी सरकारला जाग येत नाही, म्हणून आज ते इथे जमा झाले। काय सांगाल, काय मागण्या आहेत? सर्वप्रथम अत्यक्ष दुखित मनाने आमचा जो इथं दिसतोय तुम्ही हर्षल पाटील नावाचा तरुण अभियंता, सर्वप्रथम आम्ही पुणे जिल्ह्याच्या वतीने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आज आपण बघताय हर्षल पाटील सारखा 30 वर्षाचा उमदा तरुण या सरकारच्या कूटनीतीला बळी पडला, याचा आम्हाला फार वाईट वाटतंय। सरकार एक महाराष्ट्र शासन असं प्रगतशील राज्य होतं, सर्वात जास्त GST रुपये महसूल आपल्याला केंद्र शासनाच्याकडे आपण पाठवतो। सर्व कॉन्ट्रॅक्टर प्रामाणिकपणे GST भरतात, सर्व कर भरतात, व आज या कॉन्ट्रॅक्टरवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यात येणं फार मोठी दुर्दैवाची बाब आहे। निश्चितच, मात्र या बाबतीत सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांना सांगितलं गेलं, याच्या बाबतीत सुद्धा सांगलीच्या आत्महत्येच्या या बाबतीत सुद्धा सरकार कुठेतरी जे क्रियाशील हवं तसं नाही। सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील सरकार आहे। ह्या एका तरुण मित्राने आमच्या स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून स्वतःची जबाबदारी टाळण्याचं काम सरकार या ठिकाणी करतं आहे। आणि सगळे मोठे कॉन्ट्रॅक्टर स्वतः काम घेऊन खाली सगळं काम विकासाचं हे सब कॉन्ट्रॅक्टरच करत असतात। जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते त्यांची कामं सब कॉन्ट्रॅक्टरला सबमिट करत असतात, त्याच्यामुळे सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही। आणि आज राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असंतोष आहे आणि सरकार केलेल्या कामाचे बिलं देत नाही आहे। वेळोवेळी आमचे कॉन्ट्रॅक्टर, आमच्या ज्या 4-5-6 संघटना आहेत ते त्यांच्या परीने प्रत्येक मंत्र्याला भेटून, आमदाराला भेटून, पालकमंत्र्याला भेटून त्या ठिकाणी विनवणी करत आहे की आमचे पैसे द्या, पण सरकारकडे कुठलाही प्रोव्हिजन नाही आहे। पूर्वी मात्र या बाबतीत हे जे सगळे कंत्राटदार आहे त्यांच्या कौटुंबिकच्या प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत त्याच्यामुळं, कारण त्यांनी संपूर्ण पैसे यासाठी लावले। काय सांगाल, या कुटुंबांची काय हालत आहे आज? आज कॉन्ट्रॅक्टरने आपल्याकडे असणारा सर्व पैसा हा कामं पूर्ण करण्यासाठी खर्च केलेला आहे। आपण तो निधी आपण बँकेचे कर्ज काढलेले आहेत, सोने तारण ठेवलेलं आहे, हात उसने पैसे घेतलेले आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून ज्याला जसं शक्य आहे त्यांनी तसे ते पैसे उभे केलेले आहेत आणि ती कामं अत्यंत वेळेमध्ये आणि स्वतःचं कौशल्य वापरून इथं उपस्थित असणारा प्रत्येकजण हा सुशिक्षित बेरोजगार, म्हणजे हा प्रत्येकजण कॉन्ट्रॅक्टर हा इंजिनियर आहे आणि प्रत्येकजण टेक्निकली स्ट्रॉंग आहे, प्रत्येकजण टेक्निकली साऊंड आहे आणि प्रत्येकजणांनी ही अत्यंत दर्जेदार पद्धतीने स्थानिक, आज मी 15 वर्ष झालं कॉन्ट्रॅक्टर आहे, 15 वर्षाचा माझा अनुभव आहे की अशा प्रकारची वेळ कधीच आलेली नव्हती। म्हणजे इतका 6 महिने होतील, वर्ष होईल, इतक्या काळासाठी कॉन्ट्रॅक्टरची बिलं कधीच थकली गेली नव्हती। अगदी कोरोनाच्या काळातही अशी वेळ कॉन्ट्रॅक्टरवर आलेली नव्हती जी की आत्ता आलेली आहे। अशा बाबतीत म्हणजे सरकार असंवेदनशील आहे का? किती रुपये तुमचे गुंतलेले आहेत आणि काय परिस्थिती? आम्ही
प्रॅक्टिकली जल जीवन मिशन म्हणजे महाराष्ट्र जीवन 49,000 कोटी रुपये PWDचे आहेत आणि सगळे मिळून 89,000 कोटी रुपये आहेत. 90,000 कोटी जे रोज आपण न्यूजपेपरमध्ये वाचताय, तुमच्या न्यूज चॅनलवरही बघताय, 90,000 कोटी रुपये ठेकेदारांचे थकलेले आहेत. आणि परिस्थिती अशी आलेली आहे, 90,000 कोटी रुपये नंतर बँकेचे कर्जेनंतर सगळं विकल्यानंतर कुठेही काम थांबवता येत नाही. कारण जल जीवन मिशन हा एक असा प्रोजेक्ट असतो ज्याचे काम मध्ये सोडले तर त्याचे पाईप नंतर सापडत नाही. ट्रीटमेंट प्लांटमध्ये सोडला तर त्याच्यामध्ये परत वॉटर टाईटनेस करता येत नाही. अशी परिस्थितीत आमची सरकारला खरोखर विनंती आहे, ते सगळं विसरून सगळं काही करून आता आम्हाला पैसे मिळायला पाहिजे. ठेकेदार लोकांची परिस्थिती अशी झालेली आहे, पुढे काम पण थांबू शकत नाही, करू शकत नाही आणि जगाच्या कसा अशी परिस्थिती आली. सांगलीच्या आत्महत्येनंतर खरं तर हे सगळे प्रश्न उपस्थित झालेत आणि एकूणच आपण पाहतो की भर पावसामध्ये इथे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे सगळे कंत्राटदार राज्यभरातून आलेले आहेत आणि ते आंदोलन करतायत. काय तुमच्या मागण्यात आणि जर मान्य नाही झालं तर पुढची काय परिस्थिती? मी जगन्नाथ जाधव, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, आम्ही सगळ्यांना पत्र पाठवलं आहे. आज सर्व संघटनाचे पाटबंधारे खाते असेल, PWDचे असेल, जलसंपदा असेल, 90,000 कोटीचं आउटस्टँडिंग पेमेंट आहे. आम्ही वारंवार पत्र लिहिलेलं आहे. 10 जूनला लिगल नोटीस हायकोर्टात गव्हर्नमेंटला फडणवीस साहेब असतील, बाकीचे मंत्री असतील, सर्वांना दिलेलं आहे, पण त्याचं काही उत्तर आलं नाही. त्याच्यानंतर दुसरी नोगल नोटीस 2 जुलैला दिली, त्याचंही उत्तर दिलं नाही. आता आम्ही हायकोर्टात गेल्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण आमचा वाली कोणी, कॉन्ट्रॅक्टरचा वाली कोणी, आम्ही गल्ली तर दिल्ली सर्व काम करत असतो, अख्खा महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट काम करत असतो, पण आमच्याकडे बघायला कोणी तयार नाही. आम्ही सर्व पर्सनली भेट बी घेतलेली आहे. आंदोलन करताय तुम्ही, मग या आंदोलनाचं आउटपुट काय? कारण पाठीमागेही तुम्ही आंदोलन केलं, या आत्महत्या झाल्या, पुढे निर्णय कसा होणार? आम्हाला काम थांबल्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण पैसे नाही आहेत आम्हाला. बँकेचे कर्ज फेडायचे, बाकी लोकांचे बी पेमेंट करायचे, लेबरचं असेल, वेंडरचं असेल, मटेरियलचं असेल, आमच्याकडे पैसे नाहीत. आम्हाला काम थांबल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आम्ही तुमच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद देतो NDTVला, की तुमच्यामधून सांगू इच्छितो की आमचे जे पैसे आहेत लवकरात लवकर द्यावे, जेणेकरून निश्चितच हा जो रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. काय पुढची परिस्थिती आहे? हॅलो, मी विश्वास थेऊरकर, इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मागच्या 2 वर्षामध्ये आमची बरीचशी कामं करून घेतलेली आहेत. आम्हाला पेमेंट दिलेली नाहीत. आमची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की वाळूवाले, खडीवाले, डांबरावाले आम्हाला आमच्या एवढे मागं लागलेत की आम्हाला काही सुचत नाही. आमच्यातली काही लोक जीव द्यायला लागलेली आहेत, काही लोक ती अटॅक येऊन मरायला लागलेली आहेत. पण अटॅक आलेले जी लोक मेलेली आहेत ती कॉन्ट्रॅक्टर बाबा ह्या पैशामुळे मेलेत असं जाहीर करत नाहीत. पण जवळजवळ आमची 3-4 कॉन्ट्रॅक्टर लोक मागच्या 2-3 महिन्यामध्ये अटॅक येऊन वारलेले आहेत. माझी गव्हर्नमेंटला एकच विनंती आहे की जे आमचे 90,000 कोटी थकलेले आहेत ते त्यांनी लवकरात लवकर द्यावेत, म्हणजे आम्ही जिवंत राहू. निश्चितच ही अर्थ हाक आहे. असोसिएशन महाराष्ट्राचा सचिव आहे. जसं आपण ही आपत्ती बघतोय तसं प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला घरी बसून काम करणं शक्य नसतं, कोणी घरी बसून कामं करत नाही. आम्ही अशा अत्यंत आपत्त्यापूर्वक कामात आम्ही ही सगळी आमची कामं कंप्लीट करत असतो. आणि नियोजन नसताना निविदा बनवणं ही सरकारने स्वतःहून तयार केलेली आपत्ती आहे आणि ह्या आपत्तीला फक्त हायकोर्टच त्यांना सांगू शकतं. त्यामुळे आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. यांनी स्वतःहून तयार केलेली आपत्ती आहे. निश्चितच ही आपत्ती त्यांनी सरकारने तयार केली असं यांचं म्हणणं आहे. काय सांगाल जाता जाता की कशा पद्धतीने पुढचं आंदोलन असेल तुमचं? म्हणजे आपण जसं विचारताय ना पर्याय काय, तर पर्याय खरोखर NDTV त्यांनी असं काही धरून ठेवायला पाहिजे न्यूजमध्ये. खरोखर आम्ही ठेकेदार लोकांना त्रास आहे, खरोखर त्रास आहे, ते कशा धरून ठेवायचा जे विषय मिटल अशी आमची तुमच्याकडनं पण विनंती आहे कोर्टाच्या अगोदर. पुढची दिशा काय असेल तुमची? यामध्ये आता आम्ही सर्व संघटना एकत्र आलेलो आहेत. राज्यभरामध्ये सगळे संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहता येते. आता यातून पुढे जर सरकारने यामध्ये न्याय दिला नाही तर आम्ही सर्व नियोजन करून आमच्या सगळ्या मशिनरी घेऊन मंत्रालयामध्ये जाणार आहे. कारण की आता आम्हाला या बँकेचे कोणचे देणे देता येत नाही, डांबरवाल्यांचे देण्यात येत नाही, खडीक्रशनवाल्याचे देण्यात देता येत नाही. आता सकाळी उठलं की फोन, लोक घरी यायला लागलेत. आणि मग आम्ही सगळं आमची सरकारला विनंती आहे की आमच्या सगळ्या मशिनरी तुम्ही जप्त करा, त्याचे आम्हाला पैसे द्या आणि या कर्जामधून आम्हाला मुक्त करून टाका. अशा पद्धतीची ही अर्थ हाक आपल्याला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाहायला मिळते. कारण राज्यभरातले हे जे कंत्राटदार आहे ते आता अखेरचा उपाय म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि हे आंदोलन करतायत. आता या बाबतीत सरकार त्यांना मदत करणार का, त्यांची जी थकलेली बिलं आहेत ती देणार का, हे येत्या काळात पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.